सर्वांना नमस्कार. डॉक्टर सुनील कुमार लवटे अमृत महोत्सव समिती यांच्या वतीनं जी इतिहास परिषद इथं आयोजित केलेली आहे त्या परिषदेचे अध्यक्ष जे स्वतः एक लेखक आहेत, विचारवंत आहेत, समीक्षक आहेत आणि या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आहेत ते डॉक्टर राजे खान शानी दिवान सर इथं उपस्थित आहेत. ते डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, त्यांच्या उपस्थितीचा मला आनंद आहे आणि दडपण पण आहे, कारण शाहू महाराजांच्यावरच त्यांच्या महाविद्यालयात एम्पी थिएटरमध्ये मी बोललेलो होतो आणि आता दुसऱ्या वेळेला बोलतो आहे. त्यामुळं आनंदाबरोबर दडपण आहे. याची जाणीव त्यांनाही व्हावी आणि आपणालाही व्हावी याचा मी उल्लेख फक्त केला. त्यानंतर ही जी समिती आहे डॉक्टर सुनील कुमार लवटे अमृत महोत्सव समिती, या समितीचं मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो, कारण गेले 9 ते 10 महिने या समितीनं विविध कार्यक्रम या कोल्हापुरात आयोजित केले आणि सगळ्या कार्यक्रमांना शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीचा एक गंध, आपण ज्याला म्हणतो, माळी सरांचा शब्द आहे तो गंध आहे. सामाजिक बांधिलकी आणि शिक्षा या संदर्भामध्ये असे याचे प्राचार्य जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर जी.पी. माळी, सचिव डॉक्टर विश्वास सुतार, खजिनदार प्रभाकर प्राचार्य प्रभाकर हेरवाडे सर, गायकवाड सर, इतर सर्व त्यांची मंडळी, आणखीन या महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ज्यांच्या हाताखाली मी 15 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं, त्या माझ्या विभागाच्या प्रमुख डॉक्टर आरती चौगले इथं आहेत. आमचे दुसरे सहकारी प्राध्यापक वसंत भोसले सर आहेत. इतर सर्व मंडळी दिसतात. या महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होणारे ग्रंथपाल पाटील सर आहेत आणि इतर सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी. मी मगाशी सांगितलं की या समितीचं मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. अभिनंदन झालेल्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आणि आभार एवढ्यासाठी की शाहू महाराजांच्या जीवनावर एखादी अशी परिसंवाद व्हावा किंवा परिषद व्हावी किंवा व्याख्यान व्हावं आणि तीही डॉक्टर सुनील कुमार लवटे या अमृत महोत्सव समितीच्या वतीनं व्हावं अशी मी सूचना केली आणि ती समितीनं सूचना मान्य केली. समितीच्या जी मी सूचना केली त्याच्या मागचा माझा मनोदय असा होता की शाहू महाराज 6 मे 1922 हे जग सोडून गेले आणि मला काय वाटत नाही इथल्या कुणी त्यांचं दर्शन घेतलं असेल, कारण ते जाऊन 102 वर्ष झाली. त्यांच्या चित्रातून आणि चरित्रातून आपल्याला शाहू महाराज कळाले, परंतु शाहू महाराजांचा विचार जगणारी या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये काही लोक आहेत जे शाहू महाराजांचा विचार प्रत्यक्षात जगतात आणि समाजासाठी त्यात काही त्याग करतात. अशा व्यक्तींच्या संपर्कात राहणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण असतं आणि त्यामध्ये अग्रक्रमानं नाव येतं डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांचं. म्हणून मी समितीला सांगितलं की लवटे सरांच्या अमृत महोत्सव समितीच्या वतीने जर शाहू महाराज व्हायचे नाही, अभ्यास करायचे नाही, त्यांचं पारायण करायचं नाही, तर मग नेमकं कोणाच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचं पारायण व्हावं. कारण शाहू महाराजांच्या विचारांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचं काम हे लवटे सरांनी केलंय. मागच्याच वर्षी त्याचा सविस्तर उल्लेख मी करत नाही, परंतु समाजानं मला जे दिलं ते मी समाजाला परत करतो आहे अशा भावनेनी त्यांनी प्रचंड संपत्ती ही समाजाला देण्याचं काम सुरू केलेलं आहे. एवढं दातृत्व हे प्राध्यापकाकडे असण्याचे फार कमी दाखले मिळतात. म्हणून मला लवटे सरांचं मोठं कौतुक वाटतं आणि त्यांच्या सान्निध्यात राहायला मला फार आनंदही मिळतो. माझ्याकडे जो विषय समितीनं दिलेला आहे तो शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण. स्त्री शिक्षणाच्या बरोबर शाहू महाराजांनी स्त्रीला संरक्षणही दिलेलं आहे, कारण संरक्षण नसणारी स्त्री शिक्षणाकडे कशी वळणार
हा दूरचा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष अनुभवलेला होता. म्हणून त्यांनी स्त्रीला संरक्षण देण्याचे कायदे केले. मी 3 टप्प्यामध्ये या विषयाची मांडणी करणार आहे की महिलेच्या स्त्रीच्या संरक्षणासाठी शाहू महाराजांनी कुठले कायदे केले. दुसरा टप्पा असेल तो म्हणजे स्त्री शिक्षणासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, नेमक्या शिष्यवृत्त्या काय दिल्या, उपाययोजना काय केल्या. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये स्त्री शिक्षणाच्या संदर्भातच त्यांच्या मनाचा कस लागेल अशी घटना घडली आणि त्या घटनेवर त्यांनी कशी मात केली हे मी तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगेन. पहिल्या टप्प्याला स्त्री संरक्षणाच्या संदर्भातले त्यांचे कायदे जे आहेत ते जुलै 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी या आपल्या कोल्हापूर राज्यामध्ये लागू केला. पहिल्यांदाच मी एक गोष्ट क्लिअर करतो, ती ही की शाहू महाराज नेहमी असं म्हणत होते की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे राज्य करायचंय. हे आदरार्थी ठीक आहे, स्वाभिमानापुरतं ठीक आहे, प्रत्यक्षात मात्र ते शक्य नव्हतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सार्वभौम स्वतंत्र असे छत्रपती होते. त्यांच्यावर कुठल्याही शक्तीचं, कुठल्याही व्यक्तीचं नियंत्रण नव्हतं. ते पूर्णपणे 100% सार्वभौम होते. परंतु दुर्दैवानं शाहू महाराजांना संपूर्ण सार्वभौमत्व आणि स्वतंत्रता लाभली नाही. 1812 पासून इंग्रजांचे अनेक तह, अनेक करार, अनेक बंधनं या कोल्हापूर राज्यावर लादलेली होती. लादलेली म्हणतोय मी, नाविलाजानं कोल्हापूर राज्यानं 1812 पासून अनेक कायदे आणि अनेक नियम, अनेक बंधनं ही ब्रिटिशांची मान्य केली आणि राज्य टिकवून ठेवलं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. 1848 सातारा संस्थान बरखास्त झालं, परंतु या राज्यावर एक महामानव येणार होता म्हणून नीतीनं हे राज्य इंग्रजांच्या राक्षसी पंजापासून बाजूला ठेवलं की काय असं आपल्याला वाटतं. आणि ते नंतर 1884च्या दरम्यान त्या अधिकारावर आले आणि 94ला त्यांना तो संपूर्ण राज्यकारभाराचा अधिकार मिळाला. तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा मंजूर केला. विधवेला विवाह पुनर्विवाह करण्याचा अधिकार धर्मसंस्थेनं आणि समाज व्यवस्थेनं नाकारलेला होता. त्यांनी या कायद्याच्या अनुषंगानं जर विधवेनं पुनर्विवाहाची तयारी दर्शवली तर तिला कायदेशीर मान्यता मिळावी, त्या तिच्या विवाहाला अशा पद्धतीची व्यवस्था केली. आणि त्यातच काही पोटकलम महाराजांनी लागू केलेली आहेत. ती म्हणजे आंतरजातीय विवाहाला महाराजांनी मान्यता दिली आपल्या राज्यामध्ये. मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराजांना फार मोठं काही ड्रास्टिक चेंज करता येत नव्हता, परंतु सामाजिक सुधारणा करण्याचा अधिकार महाराजांना होता आणि तो त्यांनी पूर्णांशानं राबवला. हे यांच्या कायद्यावरून आपल्याला लक्षात येतं. तर 12 जुलै 1919ला त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा आदेश काढला. त्या कायद्यामध्येच नोंदणी विवाह पद्धतीलाही त्यांनी मान्यता दिली. कारण विवाहावर धर्म मार्तंडांचं, प्रत्येक धर्माच्या मार्तंडांचं, प्रत्येक धर्मांच्या धुरीणांचं एक नियंत्रण होतं आणि ते नियंत्रण कमी करावं किंवा त्याला पॅरलल अशा पद्धतीचा एक रोड देण्यात यावा म्हणून महाराजांनी हा नोंदणी विवाहाला मान्यता दिली. आणि आणखीन एक, इथं या सभागृहामध्ये असलेल्या सर्व महिलांना मी एक सांगतो की 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणीला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य महाराजांनी एका आदेशाने दिलेलं आहे. आज जे 100% आपण साध्य करू शकलो नाही किंवा सिद्धही करू शकलो नाही असा कायदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हा केलेला होता. आणि प्रत्येक तरुणीला हे स्वातंत्र्य दिलं होतं की मी माझा जोडीदार निवडणार. त्याची अंमलबजावणी किती झाली, कशी झाली, झाली की नाही, का झाली नाही, हा संशोधनाचा वेगळा विषय आहे. 2 ऑगस्ट 1919ला शाहू महाराजांनी एक आदेश काढला आणि कौटुंबिक अत्याचाराला प्रतिबंध घातला. तरुणीवर, स्त्रीवर, महिलेवर तिच्या घरातच काही अत्याचार होत असतात, हे अत्याचार चालणार नाहीत, माझ्या राज्यात चालणार नाहीत असं सांगणारा हा महत्वाचा असा कायदा हा 2 ऑगस्ट रोजी शाहू महाराजांनी पारित केला. जानेवारी 1920 मध्ये घटस्फोट संरक्षण देणारा कायदा मंजूर केला. घटस्फोट का देता याची कारण विचारण्याची तरतूद त्यामध्ये होती.
मनात आलं म्हणून तुला मी सोडलं असं नाही चालणार. कारण तुम्हाला द्यावी लागतील. हे बंधन महाराजांनी यामध्ये घातलेलं आहे. आणि जर तुम्ही घटस्फोट योग्य ठरला समितीच्या वतीनं, दरबारच्या वतीनं, लोकांच्या वतीनं, समाजाच्या वतीनं, तर त्या स्त्रीच्या अन्न वस्त्र खर्चाची आणि त्याच्या संततीच्या पोटगीची व्यवस्था ही त्या पुरुषाने केली पाहिजे, अशी ही तरतूद त्यामध्ये करण्यात आली. वारसा कायदा हा 1920च्या जानेवारी महिन्यात महाराजांनी मंजूर केला. हा वारसा कायदा काय होता अस्तित्वात, परंतु त्याच्यामध्ये तफावत होती. दलित मंडळी, तथाकथित दलित मंडळी किंवा मानणारी अशी मंडळींच्यासाठी एक वेगळा कायदा होता आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यासाठी कायदा वेगळा होता. ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांचे जे वारसदार आहेत त्यांना पोटगीच्या संदर्भातला कायदा वेगळा आणि दलितांना मात्र कायदा तो लागू नव्हता, त्यांच्यावरती बंधन नव्हतं. महाराजांनी एक कायदा आणला आणि या सगळ्यांना एका समान पातळीवर आणून बसवलं. समान पातळीवर तुम्ही वैश्य असा, शूद्र असा, ब्राह्मण असा किंवा क्षत्रिय असा, तुम्हाला हा कायदा मान्य करावा लागेल असा त्याचा होता. वारसा हक्कातील जी काही फारकत होती, जी एक तूट होती, जी एक फरक होता, तो फरक या कायद्याने काढून टाकला. आणि त्याचं एकच वाक्यामध्ये मी तुम्हाला त्याचं कन्क्लुजन सांगतो की सर्व वर्णांच्या अनवरोध संतती जनक बापाच्या मिळकतीमध्ये आपला वाटा मागण्याचा हक्क या कायद्याने बहाल केला. किती दूरदृष्टी महाराजांची होती. आज सुद्धा आपण स्वतंत्र भारतामध्ये जगत असताना सुद्धा या कायद्याची काहीही अंमलबजावणी झालेली आहे 100% असं आपल्याला म्हणता येत नाही. देवदासी प्रथा जी स्त्रीला जखडून टाकत होती, धर्माच्या नावाखाली जखडून टाकत होती, ती देवदासी प्रथा बंद करण्याचा 17 जानेवारी 1920 ला एक अध्यादेश काढला. महाराजांनी गॅझेट काढलं आणि त्या गॅझेटमध्ये नमूद केलं की जोगतीन, मुरळी आणि भावीन हे 3 वेगवेगळे प्रकार होते. त्यांचं मूळ होतं देवदासी. देवाची दासी म्हणून त्या स्त्रीला, त्या मुलीला सोडलं जायचं आणि नंतर त्याचे काय वावाडे निघायचे आणि किती शोषण व्हायचं समाजाकडून, प्रस्थापितांच्याकडून, हे आपल्याला सगळं ठाऊक आहे. तर तसं काहीही करता येणार नाही अशा पद्धतीचा आदेश 17 जानेवारी 1920 ला महाराजांनी काढला. आणि या देवदासी प्रथेविरुद्ध आपल्या हातात जी राजसत्ता आहे त्या राजसत्तेच्या आधारानं एक हत्यार महाराजांनी या अनुषंगानं समाजाच्या हातात दिलं आणि या देवदासी प्रथेला विरोध केला. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला ठाऊक आहे महात्मा फुलेंचाच शिक्षणाचा विचार, सत्यशोधकी विचार महाराजांनी पुढे नेला. म्हणून फुले शाहू आंबेडकर अशी जी मालिका लावली जाती ती ही याच अनुषंगाने की महात्मा ज्योतिबा फुलेंचा सर्वक शिक्षणाचा विचार हा शाहू महाराजांनी स्वीकारला आणि शाहू महाराजांचा हा विचार डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये आणला. म्हणून फुले शाहू आंबेडकर अशी ही जी मालिका लावली जाते ती याच कारणासाठी. अनेक धागे समान आहेत, त्यातला शिक्षणाचा हा धागा अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं. मिस लिटल या नावाच्या एक इंग्रज अधिकारी होत्या, शिक्षण अधिकारी, आणि त्या रिटायर झाल्या आणि इंग्लंडला गेल्या. त्याच्यानंतर महाराजांच्या समोर त्या जागेवर कोणाला नेमायचा असा प्रश्न पडला. म्हणून फिमेल ट्रेनिंग स्कूलमध्ये एक शिक्षिका होत्या, त्यांचं नाव होतं रखमाबाई केळवकर. या रखमाबाई केळवकरांना कोल्हापूर राज्याचे शिक्षणाधिकारी म्हणून महाराजांनी नेमणूक दिली. शिक्षणाधिकारी. आणि कायद्यात काही विसंगती होती, ती विसंगती दूर केली महाराजांनी आणि स्त्री शिक्षणाधिकाऱ्याचं पद यासाठी खास निर्माण केलं आणि त्यावर रखमाबाई केळवकर यांची निवड केली. आणि या रखमाबाईंनी स्त्री शिक्षणाला मोठी चालना दिल्याचे दाखले शाहू चरित्रामध्ये आपल्याला सापडतात. संस्थानामधील मुलामुलींच्यासाठी एकत्रित शाळा होत्या, त्यामुळं बऱ्याच वेळा काही तांत्रिक अडचणी यायच्या, त्या अडचणी येऊ नयेत म्हणून महाराजांनी मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा काढली. आणि तीही आपल्याला आश्चर्य वाटेल, भुदरगड त्यावेळेला अत्यंत दुर्गम इलाका होता, त्या भुदरगडमध्ये महाराजांनी ही मुलींच्यासाठी स्वतंत्र अशी शाळा सुरू केली.
मुलींच्या शिक्षणासाठी उत्तेजन, थेट उत्तेजन, म्हणजे नुसतं बोलगवडे पण नाही आहे, मुलींनी शिकावं माझ्या राज्यात वगैरे असं नुसतं बोलणं नव्हे, प्रत्यक्ष अनुदान, प्रत्यक्ष शिष्यवृत्ती, प्रत्यक्ष पाठिंबा देण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. मुले आणि मुली जर एकत्र शिकत असतील आणि त्यामध्ये मुलींच्या पर्सेंटेजवर उत्तीर्ण होण्याचं काय प्रमाण आहे, त्या प्रमाणावर शिक्षकांना बक्षीस देण्याची योजना महाराजांनी सुरू केली. शिक्षकांना बक्षीस एवढ्यासाठी की तुम्ही मुलींना शिकवलं आणि त्यांना उत्तीर्ण केलं. म्हणून शिक्षकांना अशा पद्धतीनं उत्तेजन दिलं की त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी, मुलींनीही प्रेरणा घ्यावी आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार अधिक व्हावा. आणखीन एक मुद्दा आहे, दरबाराकडून शिष्यवृत्ती दिली. आपण आपल्या घरामध्ये काही समारंभ असेल, विवाह असेल तर आपण आपल्यापुरता साजरा करतो, परंतु या राजर्षी ही पदवी उत्तर भारतातल्या कुर्मी समाजाने दिली. या पदवीची फोडच अशी आहे, राजा असून ऋषीसारखा वागणारा. राजर्षी राजा आहे परंतु ऋषीसारखा वागतो तो राजर्षी, म्हणून ही पदवी त्यांना देण्यात आली. महाराजांनी आपल्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहाप्रित्यर्थ प्रत्येकी 40 रुपयांच्या, आज ही 40 रुपयाची रक्कम आपल्याला फारशी महत्वाची वाटणार नाही, परंतु त्यावेळेला 40 रुपये, ज्या वेळेला शिक्षकाला पगार 150च्या आसपास होता आणि कलेक्टरला पगार 200-250 रुपयांच्या आसपास होता, त्यावेळची ही गोष्ट आहे. 40 रुपयांच्या एकूण 5 शिष्यवृत्त्या जाहीर केल्या आणि त्या कुठल्या वर्गाला, तर 4थीच्या वर्गात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या मुलीसाठी ही शिष्यवृत्ती त्यांनी जाहीर केली. म्हणजे 4थी पासून त्या मुलीला तू शिकलीस तर तुला चांगलं काहीतरी मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि उत्तेजन मिळेल, हे साध्य करण्याचं काम महाराजांनी केलं. अक्कासाहेब महाराजांच्या विवाहाप्रित्यर्थ त्यांनी ही घोषणा केली आणि ती चालली त्यांच्या आणि राजाराम महाराजांच्या पुढच्या काळात ती चालली. प्रौढ आहेत स्त्रिया, परंतु त्या मागासलेल्या, त्यावेळच्या मागासलेल्या जाती धर्माच्या म्हणजे जाती व्यवस्थेमधल्या आहेत, त्यांच्यासाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. 1919 मध्ये एक गॅझेट महाराजांनी प्रकाशित केलं आणि त्या गॅझेटमध्ये असं म्हटलं की जी प्रौढ महिला मागासवर्गीय आहे परंतु तिला शिकायची इच्छा आहे तर तिला राहण्याची आणि जेवणा खाण्याची व्यवस्था दरबारकडून करण्यात येईल. म्हणजे आपली ट्रेझरी अशी सर्वसामान्य माणसाला खुली करण्याचं काम महाराजांनी इथं केलेलं आपल्याला दिसतं. याचबरोबर नुसतंच कोल्हापूर राज्यातल्या नव्हे तर भावनगर राज्यातल्या मुलींना सुद्धा शिक्षणासाठी महाराजांनी शिष्यवृत्ती दिल्याचा दाखला सापडतो. मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं, प्राथमिक माध्यमिक तर घ्यावंच, परंतु उच्च शिक्षण घ्यावं म्हणून राजाराम महाविद्यालय जे 1880 साली प्रस्थापित झालेलं होतं, त्या महाविद्यालयातल्या मुलींना शिक्षण मोफत केलं, 100% मोफत. तुम्ही फक्त ऍडमिशन घ्यायचं बस आणि अभ्यास करायचा, पदवी घ्यायची, फी 1 रुपयाही भरण्याची सक्ती नव्हती, सगळं मोफत केलं. त्यांची फी दरबारच्या ट्रेझरीमधून ट्रान्सफर होत होती, वर्ग होत होती राजाराम महाविद्यालयाकडे. रखमाबाई केळवकर यांच्या कन्या कृष्णाबाई, मगाशी उल्लेख केलेला त्या कृष्णाबाईंना शाहू महाराजांनी वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून त्यांना डॉक्टर बनवलाय. शाहू महाराजांनी डॉक्टर बनवलाय, तुम्ही जावा. आणि सगळी फी, सगळा खर्च महाराजांनी केला, प्रोत्साहन दिलं, लक्ष ठेवलं. त्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी महाराज खुद्द बोलले आणि त्यांना डॉक्टर बनवलं आणि त्या कोल्हापुरात आल्या आणि एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांना महाराजांनीच नेमणूक दिली. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे लक्ष किती द्यावं, तर त्याच्या शिक्षणापासून त्याच्या नेमणुकीपर्यंत महाराज इकडं लक्ष देत आहेत. आणि त्यांच्याच महाराजांच्याच प्रोत्साहनानं या कृष्णाबाई उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. नुसतं प्रोत्साहन नाही, अर्थसहाय्य त्यात आहे. प्रोत्साहन शब्द महाराजांच्यासाठी तोडका नाही आहे, तो विशाल आहे, त्याची व्याप्ती खूप आहे. तर महाराजांनी त्यांना तिकडे पाठवलं. इंग्लंडवरून त्या आल्या आणि कोल्हापूर राज्याच्या सेवेमध्ये त्या दाखल झाल्या.
येऊन दुसरीकडे कुठे त्यांनी दवाखाना सुरू केला नाही, तर कोल्हापूर राज्याच्याच सेवेमध्ये ते दाखल झाल्या. डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या महाराष्ट्राच्या कन्या की ज्या वैद्य डॉक्टर होऊन इथं आल्या आणि ज्यांनी सेवा केली, आणि शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं आलेल्या या आनंदीबाई जोशीच्या नंतर कृष्णाबाई केळवकर या दुसऱ्या महिला आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या दुसऱ्या महाराष्ट्राच्या कन्या की ज्या महाराजांच्या प्रयत्नामुळं, प्रोत्साहनामुळं, अर्थसहाय्यामुळे गेल्या आणि पुन्हा येऊन इथं हजर झाल्या. महाराजांच्या सूचनेवरूनच कृष्णाबाई आणि त्यांच्या भगिनी द्वारकाबाई यांनी एक काम केलं. 1895 राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये भरलेलं होतं. महाराजांनी या दोघी बहिणींना सूचना केली की तिथं तुम्ही जायचं आहे आणि स्वयंसेवक म्हणून काम करायचं. लक्षात घ्या, म्हणजे महिलेनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे असं म्हणणं वेगळं आणि अशी मौलिक सूचना करणं वेगळं. महाराजांच्या या सूचनेला मान देऊन या दोघीही त्या पुण्याच्या अधिवेशनामध्ये जाऊन स्वयंसेविका म्हणून काम केलं. यामागचा महाराजांचा उद्देश एवढा होता की त्यांना समाज जीवनामध्ये समानतेचं स्थान मिळावं, त्यांना ज्ञान वाढावं त्यांचं आणि आत्मबल वाढावं. चूल आणि मूल याच क्षेत्रामध्ये त्यांनी राहू नये, त्या कुंपणाच्या बाहेर यावं, अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता. आता हा जो शिक्षण विचार आहे महाराजांचा आणि संरक्षणाचा विचार आहे, आधी संरक्षण दिलं, मग शिक्षण दिलं, शिक्षणाच्या उपाययोजना केल्या आणि या स्त्री शिक्षणावर महाराजांची किती निष्ठा आहे हे पाहणारा एक दुर्दैवी प्रसंग महाराजांच्या जीवनात आला. ती तारीख आहे 12 जून 1918. त्या दिवशी महाराजांचे छोटे चिरंजीव, कनिष्ठ चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांनी एक शिकारीचा कॅम्प आयोजित केला आणि त्या नेज कुंभोज आणि तिथं शिकारीसाठी घोड्यावरून दौडत असताना घोडा ठोकरला गेला आणि प्रिन्स शिवाजी खाली पडले, डोक्याला मोठा मार लागला आणि त्यामध्येच त्यांचं निधन झालं. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यावेळेला फक्त 12 वर्षांच्या होत्या. 1च वर्ष झालं होतं लग्न होऊन आणि अपघात झाला. त्या अपघातामध्ये प्रिन्स शिवाजी यांचा मृत्यू झाला. त्यावेळेला महाराज काही कामानिमित्त मुंबईला होते. त्यांना टेलिग्राम करून ही वार्ता कळवण्यात आली, परंतु वार्ता अर्धी कळवली की शिकारीच्या प्रसंगी प्रिन्स शिवाजी जखमी झालेले आहेत आणि आपण ताबडतोब निघा. त्या पद्धतीनं महाराज मुंबईहून कोल्हापूरला आले. रेल्वे स्टेशनवर दरबारी मंडळी स्वागतासाठी थांबलेली होती. रेल्वेच्या डब्यातून महाराज प्लॅटफॉर्मवर उतरले आणि सगळे दरबारी मान खाली घालून उभा राहिलेले होते. छत्रपती आले तरी सुद्धा मुजरा करण्याचं भान दुःखावेगामुळं त्यांना राहिलं नाही आणि महाराजांनी ओळखलं आणि माझा शिवाजी गेला रे म्हणून टाहो फोडला रेल्वे स्टेशनवर. दुसरा प्रसंग आहे की ज्या वेळेला ते राजवाड्यात आले त्यावेळेला या विधवा सुनेचं मी काय करू म्हणून टाहो फोडला आणि मग महाराजांनी निर्णय घेतला आणि एखाद्या पहाडाप्रमाणे इंदुमती देवींच्या मागे ते उभे राहिले. वयाचं 12वं वर्ष आणि इंदुमती देवी ज्या सासवडच्या शंकरराव जगतापांच्या कन्या होत्या, अत्यंत चाणाक्ष होत्या, अत्यंत हुशार होत्या, मराठी व्याकरणावर त्यांची हुकूमत होती म्हटलं तरी चालेल. वधू परीक्षेच्या वेळेला जे काही घडलं त्याचे सविस्तर दाखले शाहू चरित्रामध्ये आपल्याला मिळतात. महाराजांना दुःख झालं, होणं स्वाभाविक आहे, परंतु लगेच महाराज सावरले, कारण जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल फार आता दुःख व्यक्त करण्याचा अर्थ नाही याची जाणीव महाराजांना झाली. पिता म्हणून दुःख झालं, शेवटी राज्यकर्ता म्हणून, छत्रपती म्हणून आणि त्या विधवा सुनीचा सासरा म्हणून महाराजांना काहीतरी करण्यात गरजेचं होतं आणि महाराजांनी आपल्या या 12 वर्षाच्या विधवा सुनेला शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला राजघराण्यातूनच विरोध झाला. शिकवण्याचा निर्णय कळाल्यावर बाहेरच्यांचा विरोध झाला, राजघराण्यातील इतर सदस्यांच्याकडूनही विरोध झाला
खुद्द महाराणी लक्ष्मीबाईंनी विरोध केला. महाराजांच्या पत्नींनी, महाराणींनी विरोध केलाय. एक प्रथा होती की जर महाराज कोल्हापुरात असतील, महाराजांची स्वारी वाड्यात असेल, जुन्या राजवाड्यात असेल किंवा नवीन राजवाड्यात असेल, तर सकाळी 10 ते 11 हे त्यांच्या दर्शनाला जायचं, मुजऱ्याला जायचं आणि यायचं, असा सगळ्या राजपरिवारांच्यावर एक संकेत लादलेला होता आणि ते संकेत सगळेजण पाळत होते. परंतु इंदुमती देवींना शिकवण्याचं काम महाराज करतायत म्हटल्यानंतर हा संकेत त्यांच्या राणी साहेबांनी मोडला. हा अप्रत्यक्षपणे अवमान होता, अपमान होता छत्रपतींचा आणि पतीचा सुद्धा. परंतु महाराजांनी या विधवा सुनेच्या शिक्षणासाठी तो अपमान सहन केला आणि आपले दिवाण जे आहेत रघुनाथराव सबनीस यांना राणी साहेबांच्याकडे पाठवलं आणि सांगितलं की जरा त्यांची राणी साहेबांची आमच्या समजूत काढावं. त्यावेळेला एक वाक्य महाराज सांगतायत की दिवाण साहेब राणी साहेबांना सांगा, आम्ही आमच्या विधवे सुनेला शिकवतो म्हणजे काही पाप करत नाही, एवढा तरी आमचा निरोप त्यांना द्या. तसा निरोप दिला गेला. परंतु महाराजांच्या या प्रयत्नाला, या आत्मीयतेला फारसा प्रतिसाद महाराणींच्याकडून मिळाला नाही आणि तसा तो दुरावा पती पत्नी मधला नंतर बरेच वर्ष राहिलेला दिसून येतो. विधवा सुनेला शिकवण्याचा प्रश्न आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या राजपरिवारानंच विधवेच्या म्हणजे अंडरलाईन हा शब्द आहे त्या कागदपत्रांच्या मध्ये, खाने सरांच्या आणि संघवे सरांच्या व्यवस्थे त्यांनी जो लिहिलेत ग्रंथ त्यामध्ये, की हिला शिकवतात ही योग्य नाही असं सगळ्या राजपरिवाराचं मत होतं. इथं राजवाड्यात तिचं शिक्षण होणार नाही म्हणून सोनतळीला या सुनेच्या शिकवण्याची व्यवस्था ही महाराजांनी केली आणि एकटीला शिकणं अवघड होईल, अडचणीचं होईल, ऍक्टिव्हेट होईल म्हणून महाराजांनी तिच्याबरोबर आणि 4 मुलींची शिक्षणाची व्यवस्था केली. त्या मुलींची नावं वाचतो, आपल्याला तिचा जात आणि धर्म कळेल. एवढ्यावर बस आहे. नावावरनं अजूनही आपण धर्म आणि जात ओळखतो. त्यामुळं राधाबाई कोळसे, सुंदराबाई सावंत, अंत्रिका बेकर जी ख्रिश्चन आहे ती आणि इंदिरा सबनीस जी ब्राह्मण आहे ती, या 4 मुली इंदुमती देवींच्या बरोबर शिक्षणासाठी ठेवल्या. 5 शिक्षकांची खास नेमणूक शाहू महाराजांनी केली. शिक्षिका विद्यार्थिनी 5 आणि शिक्षक ही 5. त्यांची नाव आहेत भार्गवराव कुलकर्णी, पुजारी मास्तर, जोगळेकर मास्तर, देव मास्तर आणि कडोलीकर मास्तर. यामधले भार्गवराव कुलकर्णी जे आहेत ते थोडेसे तापट स्वभावाचे आणि काहीशे विक्षिप्त स्वभावाचे होते. महाराजांना त्यांच्या जवळच्या अशा मंडळींनी, सल्लागारांनी सूचना दिली की महाराज हे भार्गवराव कुलकर्णी जे आहेत ते तापट आहेत आणि काहीसे विक्षिप्त आहेत, तुमचा अपमान होईल, तुम्हाला ते मुजरा करणार नाहीत. महाराजांचं वाक्य आहे जे आपल्या मेंदूतच कोरावं, हृदयात नाही, कारण हृदयात काय कोरता येत नाही, तो एक रक्त प्रसारित करणारा अवयव आहे. खरं काम ते हितच चालतं. महाराज त्या सल्लागाराला म्हणाले, जोवर ते माझ्या विधवे सुनेला उत्तम विद्या देत आहेत तोपर्यंत त्यांनी मुजरा केला नाही तरी चालेल, मीच त्यांना नमस्कार करेन. शिक्षक आणि शिक्षण या दोन्ही व्यवस्थेबद्दल कमालीचा आदर शाहू महाराजांच्या मनामध्ये होता. या छोट्या छोट्या प्रसंगातून तो आपल्याला प्रतीत करता येतो. ही शिक्षणाची व्यवस्था झाली. शाहू महाराज अस्वस्थ होते. आपल्या सुनबाईचं शिक्षण व्यवस्थित पार पडावं असं त्यांना वाटत होतं. त्यामधून अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा, वेळ मिळेल तसा महाराज सोनतळी कॅम्पवर जायचे आणि सुनबाईंना बोलवून घ्यायचे आणि विचारायचे कसं काय चाललंय शिक्षण, आज काय घेतलं, काल काय शिकवलं, परवा दिवशी काय शिकवलं, ते व्यवस्थित समजलं का वगैरे वगैरे. आणि एक वेळेला असंच सुनबाईंना बोलवलं आणि त्यामध्ये 20-25 मिनिटं गेली. तास सुरू होता भार्गवराव कुलकर्णींचा आणि सुनबाई गेल्या महाराजांना रिपोर्ट देऊन परत शिकवणीला गेल्या. शिकवणी अर्ध्या तासात पुढची संपली आणि भार्गवराव कुलकर्णी महाराजांच्याकडे आले आणि म्हटले, महाराज या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा.
महाराज म्हटले, का, काय झालं गुरुजी? नाही, ही जबाबदारी आहे, मी पेलू शकत नाही. अहो, घडलं तरी काय सांगा. त्यावेळेला भार्गवराव कुलकर्णी म्हटले, आपण वारंवार येता, सुनेला बोलवून घेता, आमच्या शिकवणीमध्ये खंड पडतो, त्यामुळं आम्ही ही काम पुढं चालवू शकत नाही. त्यावेळेला शाहू महाराज म्हटले, गुरुजी आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. तुरुंगात टाकण्याचा अधिकार छत्रपती शाहू महाराजांना होता आणि ते आपणच नेमलेले आहे त्या शिक्षकाच्या समोर माफी मागतात. केवढा मोठा त्याग आहे, केवढी मोठी समंजस भूमिका आहे. आपलं छत्रपती पद विसरून महाराज त्यांना म्हणतायत की आमचं चुकलं, पुन्हा असं होणार नाही. इंदुमती देवी यांचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं म्हणून महाराजांनी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केलेले आहेत. जातीभेद निर्मूलनाचं महत्व महाराजांनी आपल्या या सुनेला पटवून दिलेलं आहे. आपल्या अनुपस्थितीत प्लेगच्या साथीच्या नियंत्रणावर उपाययोजने, त्या उपायामध्ये सहभागी व्हावं आणि राजपरिवारांचं संरक्षण करावं अशी जबाबदारी इंदुमती देवी यांच्यावर महाराजांनी सोपवलेली होती. याचबरोबर सेवक वर्गांशी कसं वागावं याचे प्रशासकीय धडे सुद्धा आपल्या या सुनेला महाराजांनी दिले आणि तिला डॉक्टर करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यासाठी ते दिल्लीला गेले आणि लेडी हॉर्डिंग्स जनाना मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. इंदुमती देवींच्या वास्तव्यासाठी दिल्लीत त्यांनी एक बंगलाही विकत घेतला आणि इंदुमती देवींच्या कायम अशा वास्तव्यासाठी, पुढच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या खर्चासाठी आणि दागिन्यांच्या संदर्भात एक मृत्यूपत्र शाहू महाराजांनी तयार केलं आणि ते मृत्यूपत्र आपल्या अधिकाऱ्यांच्याकडे दिलं की ह्यात काय आणखीन दुरुस्ती वगैरे करावी लागते का, शब्दरचना व्यवस्थित आहे का पहा. आणि त्यामध्ये काही कालावधी गेला, परंतु महाराजांच्या सही शिक्क्या नसल्यामुळं ते अंमलात आलं नाही. महाराजांचं निधन झालं आणि ते मृत्यूपत्र प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकलं नाही. म्हणजे दुर्दैवानं इंदुमती देवींची इथं सुद्धा पाठ सोडली नाही. तर जर मृत्यूपत्र अंमलात आलं असतं आणि सही शिक्का महाराजांचा झाला असता तर आणखीन बरे दिवस पुढचे ही इंदुमती देवींच्या वाट्याला आले असते, परंतु तसं काय झालं नाही आणि मृत्यूपत्र पूर्णपणे अपूर्णच राहिलं, जसंच्या तसंच राहिलं. महाराजांचा इंदुमती देवीला आपल्या सुनेला असा सल्ला होता की तिनं आपलं जीवन समाजासाठी समर्पित करावं. त्या पद्धतीनं इंदुमती देवीने आपलं शिक्षण चालू ठेवलं. मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये त्या क्रमांक 2 उत्तीर्ण झालेल्या आहेत. अनेक अडचणीवर मात करत, अनेकांचा विरोध, हेटाळणी, टोमणे हे सगळं सहन करत इंदुमती देवींनी आपल्या मृत सासऱ्यांच्या इच्छेखातर शिक्षण पूर्ण केलं आणि त्या क्रमांक 2 उत्तीर्ण झाल्या. आणि पुढचं संपूर्ण वैधव्याचं जीवन, वैधव्य प्राप्त झाल्यानंतर विधवेचं जीवन त्यांनी राजवाड्यात न राहता समाजामध्ये मिक्स होऊन हे आपलं कार्य पूर्ण केलं. 1971 पर्यंत इंदुमती हॉल जो आहे ताराबाई पार्कात, तिथं त्यांचं वास्तव्य होतं. तरीही राजवाड्याचा संपर्क तुटू नये म्हणून महाराजांनी आपल्या सुनेला आधीच एक आदेश देऊन ठेवलेला होता की दर रविवारी राजपरिवाराच्या दर्शनासाठी जायचं आणि त्यांना भेटून यायचं. म्हणजे राजपरिवाराशी, राजवाड्याशी संपर्क तुटू नये यासाठी. आणि तो क्रम, तो आदेश, ती सूचना इंदुमती देवींनी अखेरपर्यंत आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाळल्याचा दाखला होतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम किती केलं याचा मी आढावा घेऊन मी थांबतो. मादाम मॉन्टेसरी इंटरनॅशनल या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केलं. 1954 मध्ये समाज प्रबोधनासाठी ललित विहार ही संस्था स्थापन ही इंदुमती देवींनी केली. महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालयाची स्थापना ही इंदुमती देवींनी केली. राजाराम हायस्कूल, शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर राज्यातील, तत्कालीन राज्यातील अनेक ग्रंथालयाशी इंदुमती देवीचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आर्थिक संबंध होते. ते त्यांना देत होत्या, अनुदान देत होत्या ती ग्रंथालय वाढावीत म्हणून. उत्तम उत्तम नाटकं
पाहण्याची सूचना शाहू महाराजांनी केलेली होती. उर्वरित आयुष्यामध्ये इंदुमती देवींनी उत्तम अशी नाटकं पाहिली. बालगंधर्वांची आर्थिक परिस्थिती ज्या वेळेला ढासळली त्यावेळेला इंदुमती देवींनी त्यांना भरीव सहकार्य केल्याचा दाखलाही आपल्याला सापडतो इतिहासामध्ये. महाराजांनी इंदुमती देवींच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून इंदुमती देवींना घोड्यावर बसणे, मोटार चालविणे, बंदूक चालवणे आणि शिकार करणे या चारही क्षेत्रामध्ये त्यांना प्राथमिक अशा स्वरूपाचं ज्ञान देऊन त्यांना ट्रेंड केलेलं होतं. विचार करा, एक राजा आपल्या विधवे सुनेसाठी मोटार चालवणं, शिकार करणं, बंदूक चालवणं आणि घोड्यावर बसणं याचं शिक्षण देतो. सर्वकष शिक्षण आणि इतर पाठिंबा या आधारे इंदुमती देवींचा विकास व्हावा असं जे त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न महाराजांचं पूर्ण झालं. आणि 30 नोव्हेंबर 1971 या इंदुमती देवींचं निधन झालं. मरेपर्यंतच्या दिवसा अखेरच्या क्षणापर्यंत इंदुमती देवींनी शाहू महाराजांनी दिलेल्या सूचनांचं पालन केलं आणि आपला क्षात्र धर्म ज्याला आपण म्हणतो तो क्षात्र धर्म पाळला. म्हणून अशा स्त्रियांना, दलितांना, गरजूंना, गरिबांना शिक्षणाची गंगा त्यांच्या झोपडीपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. आणि शाहू महाराजांचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी 1971 पर्यंत त्यांच्या सुनबाई झिजल्या. या सासरे आणि सुनेला मी मनपूर्वक वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.